रिलायन्सच्या लोक रिलायन्स धीरूभाईची माझी दोस्ती होती, तर मी रिलायन्सच्या लोकांना सांगितलं की पण नुसतं काय तुम्ही ते फॅक्टऱ्या बांधून तुमचा व्यापार उद्योग करण्यापेक्षा इथल्या लोकांचा सुद्धा विकास व्हायला पाहिजे. आणि म्हणून त्या परिसरामध्ये रिलायन्सचा जो प्रकल्प येणार आहे तिथल्या ग्रामपंचायतींना मदत देणं, तिथल्या शाळांना मदत देणं, तिथल्या रस्त्यांना सुद्धा मदत करणं, तिथल्या तरुणांना रोजगार देणं, व्यापारामध्ये त्यांना मदत करणं, क्रीडा क्षेत्रात आणि तिथे ते आपले कुठे तो स्टेडियम कुठे आहे प्रवीण राऊतचं सफाळ्याला मी त्याने व्हिजिट केल्यानंतर मी रिलायन्स वाल्यांना सांगितलं की या पालघर जिल्ह्यातल्या म्हणजे कमीत कमी तुमच्या परिसरात जिथे तुमचा उद्योग येतोय त्या तरुणांना तिथे म्हणजे ट्रेनिंग देण्याकरता तुमची मदत द्यायला पाहिजे. आणि त्यांनी शब्द दिलेला आहे. भविष्य काळामध्ये या जिल्ह्यातील मूल रहिवाशांचं ज्याला आपण म्हणजे जीवनात जन्माचा जे जगण्याचं असतं लाईफस्टाईल त्यांची नुसती कागदावर न राहता ती खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारचं जीवन उपभोगायला म्हणजे जीवन जगण्याकरता निश्चितपणे आपण सगळेच म्हणजे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की आमचं चुकलं टीका करा, सोडायचं नाही. पालकमंत्री चुकला तर टीका करा, खासदार चुकला तर करा, आमदारावर करा, प्रशासनावर करा, परंतु सकारात्मक करा. आणि त्याच्यातून सुधार नाही झाली म्हणजे सुरुवातीला चिमटाच काढा, काय होतं मी नंतर मग नट पडला, नो प्रॉब्लेम. म्हणजे माझी भाषा समजते ना. आणि तुम्ही चिमटे काढता तर ते गरजेचे आहे. शेवटी चिमटे नाही काढत तर जागी कशी होती.